लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव तालुक्यातील पोलठाण येथील शेतकरी महिला लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड वय 47 यांनी न्याय मिळत नसल्यामुळे अखेर भूमी अभिलेख कार्यालय नांदगावच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांनी दिनांक 9 जुलै 2025 रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता कार्यालयाच्या प्रांगणात हे उपोषण सुरू केले। लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या नावावर गट क्रमांक 310 ही शेतजमीन असून ती त्यांच्या सासऱ्यांनी अधिकृत वाटप पत्राद्वारे दिलेली आहे। मात्र शेजारील गट क्रमांक 311 मधील शेतकऱ्याशी सतत वाद निर्माण होत असून त्या शेतकऱ्याने आपले क्षेत्र असल्याचा दावा करत वेळोवेळी त्रास दिला आहे। गायकवाड यांनी या संदर्भात 25 फेब्रुवारी 2019 रोजी मोजणीसाठी अर्ज सादर केला होता, परंतु नंतर मिळालेल्या अधिकृत अहवालात गट क्रमांक 310 आणि 311 ची जागा उलटी दाखवण्यात आली आहे। सदर अहवाल वास्तविक स्थितीच्या आणि त्यांच्या जमिनीच्या हक्काच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे त्या म्हणाल्या। या चुकीच्या नकाशामुळे शेजारील शेतकरी गट क्रमांक 311 हा आपल्या असल्याचा दावा करत असून पीक काढणीवेळी धमकी, शिवीगाळ आणि त्रास देत आहे। यामुळे गायकवाड आणि त्यांचे कुटुंब भीतीच्या वातावरणात जगत आहे। गट क्रमांक 310 ची सीमांकनासह पुन्हा मोजणी करून अचूक हद्द निश्चित करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। यासाठीच त्यांनी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण सुरू केले असून कायद्याचा भंग होणार नाही याची खात्री त्यांनी निवेदनात दिली आहे। तसेच उपोषणादरम्यान किंवा त्यानंतर त्यांच्या जीवितास अथवा मालमत्तेस हानी झाल्यास यास नांदगाव भूमी अभिलेख कार्यालय जबाबदार असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। मी लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड, राहणार बोलठाण, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। बोलठाण गावामध्ये गट नंबर 310 हे क्षेत्र माझं असून भूमी अभिलेख यांनी माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे। मी यांना वारंवार पत्र दिलेलं आहे, वारंवार अर्ज दिलेले आहे, माझ्या हाती खुणा उपटलेल्या आहेत। त्यासुद्धा भूमी अभिलेखला सांगितलेलं आहे, तरीसुद्धा भूमी अभिलेख बोलते तुझ्याजवळ खोटे दस्तत आहे, तुझे काही खरे दस्तत नाही, तू इकडे यायचं नाही तर तुझ्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू असं बोलून त्याच्यानंतर माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे आणि जोपर्यंत मला माझा 310 गट नंबरमध्ये हद्दी खुणा राहून देत नाही तोपर्यंत मी आमर उपोषण सोडणार नाही। उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट जर झालं याला भूमी अभिलेख जिम्मेदार राहणार। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.